आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वायर क्रिएशनवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे कारण तो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे। जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ओके, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। पोरी तुझ्या मी विचारात रमलं, तुझ्या विना बाकी सारं विसरलं। तूच तू हवीशी आहे, राणी तुझ्या आता फिरमत पडलं। तू कधी येणार माझी बायको होशील का, माझी बायको होशील का ग पोरी, माझ्या मिठीत येशील का। सोनेरी हार माझ्या नावाचा तुझ्या गळ्यानं घेशील का। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा भावांनो। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। इथे तुम्ही बघू शकता भावांनो, मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो आता आपण सुरुवातीला ॲड करून घेणार आहे भावांनो। तर इथून भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथून भावांनो हा जो ऑडिओचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून व्ह्यूवालच्या ऑप्शनवरती क्लिक करून भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो इथून ॲड करून घ्यायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर भावांनो ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती भावांनो इथून डिलीट करून घ्यायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे। फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करून घ्यायचा आहे आणि तिथून हा जो लिरिक्सचा व्हिडिओ आहे तो भावांनो ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो सेकंड बीटवरती यायचं आहे आणि व्हिडिओ परफेक्ट सेट होतो की नाही भावांनो फक्त चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावांनो सेकंड बीटवरती आल्यानंतर इथून भावांनो आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहे। तर भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून इमेज ॲड करून घ्यायची आहे। भावांनो, इथून अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली जी इमेज आहे ती भावांनो इथून ट्रिम करून घ्यायची आहे। तर भावांनो, 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस अशाच प्रकारे भावांनो ॲड करून घ्यायचे आहेत। भावांनो, मी इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता। तर भावांनो, तुम्हीही अशाच प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। या ज्या लहान लहान बीट्स आहेत भावांनो त्याच्यामध्ये सुद्धा भावांनो बरोबर तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। आणि भावांनो, इमेजेस ॲड केल्यानंतर ही जी सेकंड बीट आहे भावांनो त्याच्यावरती यायचं आहे जिथून आपण भावांनो इमेजेस ॲड केलेत। त्यानंतर भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जो भावांनो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करून घ्यायचा आहे आणि तिथून ही जी ब्लॅक PNG आहे ती भावांनो ॲड करायची आहे। PNG ॲड केल्यानंतर भावांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती क्लिक करून ही PNG भावांनो एवढ्याशी खाली खेचून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ती PNG खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो पुन्हा आपण त्या बीटवरती येऊया जिथून आपण ही PNG ॲड केलेली आहे भावांनो, म्हणजेच भावांनो सेकंड बीटवरती यायचं आहे आणि त्यानंतर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जो भावांनो मटेरियलचा फोल्डर आहे तो ओपन करून ही जी बायको नावाची PNG आहे ती भावांनो ॲड करायची आहे। PNG ॲड केल्यानंतर भावांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG भावांनो मधोमध अशी बरोबर सेट करून घ्यायची भावांनो। तुम्ही भावांनो अशाच प्रकारे सेट करून घ्यायचे आणि त्यानंतर भावांनो इथून बॅक येऊन ही सुद्धा PNG व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो खेचून घ्यायचे। त्यानंतर भावांनो पुन्हा आपण त्या बीटवरती येऊया सेकंड बीटवरती आणि भावांनो इथून भावांनो एक आपला लोगो ॲड करून घ्यायचा भावांनो। तर भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जो भावांनो लोगोचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करून घ्यायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे। भावांनो, मी माझा लोगो ॲड करून घेतोय, तुम्ही भावांनो तुमच्या चॅनलचा लोगो ॲड करायचा आहे आणि त्यानंतर भावांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन हा जो भावांनो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि लोगोची साईज भावांनो थोडीशी कमी करून घ्यायची आहे।
एवढ्याशी भावानं साईज आपण ठेवून घेऊया आणि भावानं इथून फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भावानं लोगो सेट करायचा आहे। त्यानंतर भावानं इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा जो लोगो आहे तो भावानं खेचून घ्यायचा आहे। भावानं अशा प्रकारे लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला भावांनो काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो याच्यामध्ये मी तुम्हाला 2 इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत भावांनो। तर भावांनो इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो इथून सुरुवातीला कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। भावांनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 1 भावांनो इथपर्यंत तुम्हाला लहान लहान इमेजेस दिसून जातील। इथे तुम्ही बघू शकता इथपर्यंत भावांनो लहान लहान इमेजेस आहेत आणि त्यानंतर भावांनो मोठ्या इमेजेस आहेत। तर भावांनो जेवढ्या लहान लहान इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे आणि इथे सगळीकडे इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर भावांनो आपल्या शेक इफेक्ट जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा भावांनो आणि इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि त्यानंतर भावांनो थोडंसं पुढे आल्यानंतर आता राहिलेल्या ज्या मोठ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता तर भावांनो अशा प्रकारे या ज्या मोठ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही। तर भावांनो अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ होतोय। व्हिडिओ एकदम कडक आणि भावांनो जबरदस्त होतो। विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो आजचा सुद्धा एकदम जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे। भावांनो आता आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया। इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि भावांनो इथून व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल। भावांनो व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे। भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा नवीन आणि कडक व्हिडिओ घेऊन येत जाऊ। भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।